नमस्कार मित्रमैत्रिणींनो, FM KMW 29 मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राचे हास्यजत्रा फेम ओंकार राऊत. ओंकार राऊत गेली अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीत काम करतोय, पण ओंकारने आजोबांच्या पावलावर पाऊल टाकतच अभिनय क्षेत्रात दाखल झाला. अभिनेते राजा मयेकर हे ओंकार राऊतचे आजोबा. राजा मयेकर यांची मुलगी म्हणजेच ओंकार राऊतची आई. राजा मयेकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवला होता. शाहीर साबळे यांच्यासोबत त्यांनी सुरुवातीला लोकनाट्यातून काम करण्यास सुरुवात केली. मालवणी पात्रासाठी राजा मयेकर यांचंच नाव सुचवलं जायचं. आई पाहिजे, दबाल बाबल्या गणप्याची, अर्धांगी, दिल की बाजी या आणि अशा अनेक नाटक चित्रपटांमधून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. राजा मयेकर हयातीत असतानाच ओंकारने अभिनय क्षेत्रात जम बसवला होता. टाइमपास चित्रपटानंतर तो फुलपाखरू, फ्रेशर्स अशा मालिकांमध्ये झळकला. महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे ओंकारला मोठी लोकप्रियता मिळाली. शिवाय राजा मयेकर यांचं नाव पाठीशी असताना या नावाचा त्याने कधी वापर केलेला बघायला मिळाला नाही. हीच त्याच्या सजग अभिनयाची पावती म्हणावी लागेल. ओंकार राऊतचा जन्म 9 ऑगस्ट 1990 रोजी झालेला आहे. मराठी भाषेतील कॉमेडी टेलिव्हिजन शो महाराष्ट्राची हास्यजत्रामधील त्याच्या कामासाठी तो ओळखला जातोय. आपण राजा मयेकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. एक होता दशावतारी राजा. रंगभूमीची अविरत सेवा करत रंगभूमी गाजवणाऱ्या लोकनाट्याच्या राजाच्या कर्तृत्वावर एक नजर. लोकनाट्याचा राजा असा किताब मिळवणाऱ्या राजा मयेकर यांनी तब्बल 60 वर्ष रंगभूमीची अविरत सेवा केली. राजा मयेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवन या गावचा. मयेकरांचे 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण याच गावात झालं. वडील तानाजी मयेकर मुंबईत युनियन मिलमध्ये कर्मचारी होते. राजा यांची शिक्षणाची ओढ बघून पुढील शिक्षणासाठी वडिलांनी त्यांना मुंबईमध्ये आणलं. काही दिवसातच त्यांची आई इतर 4 भावंडांना घेऊन मुंबईत आल्या. ते सर्व डिलाई रोडच्या हरहरवाला चाळीत भाड्याच्या खोलीत राहायचे. करी रोडच्या म्युनिसिपालिटीच्या मराठी शाळेत मयेकरांचं नाव घातलं गेलं आणि याच ठिकाणी त्यांना लोकनाट्याचा सूर गवसला. राजा मयेकरांचे कलागुण लक्षात घेता त्यांचे वर्गशिक्षक त्यांना शालेय वेशभूषा स्पर्धेत भाग घेण्यास आग्रह करायचे. त्या काळात वेशभूषा, अभिनय यासारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या वाजत गाजत मिरवणुका निघायच्या. त्यामुळे या मिरवणुका बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी व्हायची. त्या गर्दीत हरहरवाला चाळीचे रहिवासी असायचे. त्यांनी राजा यांना स्पर्धकांच्या गर्दीत पाहिलं. त्यामुळे राजा मयेकर चांगला अभिनय करतात हे चाळीतल्या सांस्कृतिक मंडळाच्या सभासदांच्या लक्षात आलं आणि त्यांनी राजा मयेकर यांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये बालनाट्यांमधून कामं द्यायला सुरुवात केली. मयेकरांनी वयाच्या 15व्या वर्षी खऱ्या अर्थाने रंगभूमीवर पाऊल टाकलं. ते कृष्णराव गणपत साबळे तथा शाहीर साबळे यांच्यामुळेच. मुंबईत ते राहत असलेल्या चाळीत शाहीर साबळे यांचं येणं जाणं असायचं. चाळीतील बहुतांश लोकांची भाषा ही पश्चिम महाराष्ट्रातली होती. त्यात मयेकर यांचं मराठी अस्सलखीत आणि शुद्ध. शाहीर साबळे यांना राजा यांची भाषा खूप आवडायची. मयेकर यांनी एका मुलाखतीत सांगताना उल्लेख केला होता की माझं अस्सलखीत मराठी ऐकून शाहीर साबळे ही चाट पडायचे. कोकणाचं पोर कसं बामणावाने बोलतंय बघा, असं अभिमानाने बोलायचे. त्यामुळे साबळे यांनी कृष्णकांत दळवीवर राजा मयेकर यांना सोबत घेत शाहीर साबळे पार्टीची स्थापना केली. या माध्यमातून मयेकर यांनी केलेल्या लोकनाट्यातील भूमिकांमधून त्यांना एक कलाकार म्हणून खरी ओळख मिळाली. त्यामुळे आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना ते शाहीर साबळे यांचा उल्लेख आवर्जून करत असत. 6व्या इयत्तेनंतर मयेकरांना शिक्षण आणि हरहरवाला चाळीतले घर सोडावे लागले. त्यावेळी त्यांच्या वडिलांची तब्येत खूपच खालावली होती. त्यानंतर राजा आपल्या आईवडील आणि भावंडे यांच्यासह डिलाई रोडच्या वाण्याच्या चाळीतील भाड्याच्या घरात स्थलांतरित झाले. घराचं भाडं भरता यावं, कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून ते डिलाई रोडला पेपरची लाईन टाकू लागले. एका फोटोग्राफरच्या दुकानात नोकरी देखील केली. रात्री लोकनाट्यातून कामे करू लागले. आपलं शिक्षण थांबलंय ही खंत त्यांनी स्वतःला कामात गुंतवून कमी केली. लोकांचे प्रश्न मांडण्याचं मोठं काम त्यांनी आपल्या लोकनाट्यांमधून केलं. जिद्दीने गावागावात जाऊन कार्यक्रम केले. तरीही त्यांना लोकप्रियता मिळवायला तब्बल 15 वर्ष संघर्ष करावा लागला. मयेकर यांनी काम केलेले आंधळं दळतंय, यमराज्यात एक रात्र, असुनी खास घरचा मालक, बापाचा बाप, नशीब फुटकं सांधून घ्या, कोयना स्वयंवर, श्यामची आई, धांदलीत धांदल, भावबंध, बेबंदशाही, झुंजारराव
ही त्यांची गाजलेली नाटके. लोकनाट्य करता करता मयेकरांची पावले व्यावसायिक रंगभूमीकडे वळाली. 1972च्या सुमारास त्यांनी राजा मयेकर आणि पार्टीची स्थापना केली. ते सांगायचे, माझं हजरजबाबी बोलणं आणि संवाद अभिनयाची आगळीवेगळी शैली यामुळे मला लोकनाट्याचा राजा असा शिक्का माझ्यावर लागला. पण मला ते मान्य नव्हतं. शेवटी सच्चा संवेदनक्षम अभिनेत्याला, कलावंताला आपल्या क्षमतेपेक्षा कमी लेखलेलं अथवा एखाद्या इमेजमध्ये जखडणं योग्य, म्हणून मी राजा मयेकर आणि पार्टीची स्थापना केली. नंदकुमार रावते दिग्दर्शित गुंतता हृदय हे या नाटकासाठी मयेकरांना सोमाजी मास्तरच्या भूमिकेसाठी चिमणराव कोल्हटकर पुरस्कार मिळाला होता. त्याच पाठोपाठ सूर राहू दे, गहिरे रंग, दशावतारी राजा, धांदलीत धांदल, चाकरमानी, वस्त्रहरण अशा कितीतरी नाटकांमधून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. नाटक समीक्षण मयेकरांविषयी म्हणत, रंगमंचावर राजा मयेकरांचा सर्वांगसुंदर अभिनय पाहताना आम्हाला प्रश्न पडतो, या कलावंताच्या अंगात हाडं आहेत की नाहीत? शरीराच्या लवचिकतेचा वापर भूमिकेचा आयाम वाढवण्यासाठी करणारा हा अभिनेता श्रेष्ठ आहे. दरम्यान त्यावेळचे दूरदर्शनचे डायरेक्टर ल गो भागवत यांच्या उपस्थितीत मुंबई दूरदर्शनचं उद्घाटन झालं. श्रीलंकेच्या बंदर नायके या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांच्यासमोर रूपनगरची मोहना हा प्रयोग सादर करण्यात आला होता. त्यात मयेकरांनी वठवलेली भूमिका बंदर नायकेंना खूपच आवडली. त्यांनी मयेकरांचे भरभरून कौतुक केले आणि मयेकरांना दूरदर्शनमध्ये संधी मिळाली. त्यांचे हास परिहास, गजरा, गप्पा गोष्टी या मालिकांमधून मयेकर घराघरांमध्ये पोहोचले. लता मंगेशकरांना मयेकरांचे अभिनय, आवाज, मुक्त नाट्यातील हजरजबाबी अभिनय हे सर्व गुण खूप आवडायचे. या सर्व गुणांवर खुश होऊन त्यांनी भालजी पेंढारकर यांच्या नायकिनीचा सज्जा या चित्रपटात मयेकरांना भूमिका मिळवून दिली आणि त्यातून मयेकरांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. त्यांनी लालबागमध्ये कलाकार स्टुडिओ नावाचा फोटो स्टुडिओ सुरू केला. 1950 ते 60 या काळात मराठी आणि हिंदीत भरपूर आशयघन चित्रपट आले. बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर यांच्यासारखे गुणी कलावंत चित्रपटसृष्टीने दिले. त्यावेळेला आकाशवाणीचे प्रस्थ होते. आकाशवाणीवर काम करणे प्रतिष्ठेचं समजलं जायचं. घरोघरी दूरदर्शन सुरू झाल्यावर मालिकांचा जमाना आला. पण मयेकर सांगत, मी मात्र जास्तीत जास्त रमलो तो केवळ रंगभूमीवरच. मयेकर यांनी आपल्या 90 वर्षांच्या आयुष्यात लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपटसृष्टी या सर्व माध्यमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला. राजा मयेकर यांचं 2020 रोजी वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं. विनोदाची पातळी कधीही घसरू न देता त्यांनी केलेल्या अभिनयाची आठवण आजही काढली जाते. कलाक्षेत्रातील महत्त्वाच्या काळाचे साक्षीदार असणाऱ्या राजा मयेकर यांना FM KMW 29च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. मंडळी, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.